नमस्कार भावांनो बहिणींनो. आता आज तुमची ताई इथं खाली बसूनच व्हिडिओ काढते आता, कारण की लय पाठीचा दाण ठणकाय लागलाय मा दा असं जास्त पाटण दुखायला लागली. काय माहिती कालपासून तसंच झाल्या. दाजी म्हणून लागले काय नवीन वर्षाचं दुखायला लागलंय म्हणे. म्हणलं आता दुखायला लागल्यावर काय आहे त्याच्यात. आता जेवण केलं, मस्त वालाच्या शेंगा बनवल्या होत्या, भैयाला खिचडी बनवली आणि अंड्याची पोळी तळली त्याच्यासाठी. तर तो म्हणतोय मुंगाची डाळ संपेल होती, दुकानात जायचं जीवार येतंय भैयाला, तर मग खिचडीत त्याला लागती मुंगाची डाळ. मी त्याला सांगितलं होतं, ते शाळेत मधातून म्हणजे मधात येतोय ते जेवायला. म्हणलं डाळ संपली, म्हणलं भैया आपली तू घेऊन ये. नाही मी जाणार नाही म्हणलं दुकानात, किती बाऱ्या चक्रा मारायच्या. तर भैया म्हणे मी तशी खाईन म्हणे. म्हणजे भैयाला जीवार येतंय दुकानात जायचं, तर म्हणे मी तशी खिचडी खाईन म्हणे, मी काय जाणार नाही. मग मी सांगितलं जाणार नाही. सारखं भैयाला म्हणजे कधीच तर मी त्याला पाठवतच नाही म्हणा एवढं दुकानात. तर मग ते आणायचा कटाळा केला. मग म्हणतोय खिचडी चांगलीच नाही झाली मम्मी. खाल्ली त्यानं तशी. अंड्याची पोळी बनव म्हणे, एक मिरची कापायला लावली, थोडासा सांबार आणि तिखट बनव म्हणे. मग त्याचीच त्यानं अंड्याची पोळी म्हणजे सगळं कापून दिलं आणि मग त्याची त्यानं पोळी बनवून खाल्ली. शाळेतून आलं म्हणजे लय घाई राहती. म्हणलं भैया आरामानं थोडं, म्हणलं आरामानं जर मग हे केलं. जे सकाळपासून मी थांबलेच नाही, म्हणजे म्हणलं आता आपण उशीर झालता. आज दाजीनं कटाळा केलता जायचा म्हणजे त्याला बरं वाटत नव्हतं लागलं. म्हणलं रा मग जा थोडं थांबून. मग तरी पण त्याला मी म्हणलं जाते मी पणगावर खाली झोपेला असल्यावर. म्हणलं मग मी कामाला आमते मागच्या घरातले असं स्वयंपाकाच्या घरातले भांडे गिंडे होते ते आवरून घेतले आणि मग भांडे गिंडे घासले आणि लगेच मग जाय म्हणे दुकानातून. मला काय सांगा हो, दुकानातून त्या जाय म्हणे दुधाचं पाकिट आण म्हणे. म्हणलं आता मी नेमकीच कचरा टाकून आले. म्हणलं आधीच सांगायचं म्हणलं ते मी मला. तर म्हणे मग म्हणून लागले म्हणे मला नाही कटाळा येत म्हणे, बिमार असलं तरी कामाला जायचं. मी म्हणतो का म्हणे कटाळा आलाय म्हणे, मला तर दर दिवस कामाला जावं लागते म्हणे. तुला जाय म्हणायला लागली, तू म्हणायला लागली म्हणे खाली 2-3 चक्रा होतात माया. म्हणलं वरी घर आहे, कचरा टाकून आल्यावर मग दम आल्यासारखं होतंय. म्हणलं आधीच सांगायचं ना. मग दाजी तणक्यान उठले लगे तानं मानं आणि निघले म्हणे मी आणतो राहू दे. म्हणलं राहू द्या. कपडे धुत होते, कपडे ठेवून दिले आणि मग गेले आणायला. म्हणजे हारसूबाया जायला होता शाळेत. म्हणलं जाऊ द्या घरी, पण आता काय भैया नसल्यावर मग मलाच जावं लागतंय दुकानात. एक तर एक सकाळी कामाची घाई राहते, लेकराचं आवरून दिलं. दर दिवस त्या मोटरीचे घराने लगे ज्याला पाणी लागलं त्यानंच मोटर चालू करायची आणि लगे बंद करायची, असे करतात. मग पाणी नव्हतं सकाळी, एक तर एक कामाची घाई राहते आणि पाण्याचं टेन्शन. मग डबल त्या पाण्याची वाट पाहत बसा. सकाळी सकाळी मूड हाफ होऊन जातो. कपडे धुवायला बसले लगेच पाणी गेलं. पाणी बिल भरा टायमावर, हे करा ते करा, तरी पण पाण्याचे घराने. मग राग येतोय अशा. मग कपडे धुवू लागले, ते कपडे दिले सोडून हातातले. म्हणलं जाऊ द्या आता. मग हातातले कपडे सोडून दिले लगेच. मग मला जावं लागलं दाजीला दूध आणायला. होतं दूध, पण ते म्हणे मला चहा घ्यायची नाही, मी दूधच पेईन म्हणे. मग गरम करायचं, हळदीचं प्यायचं होतं त्याला, सर्दी हे झाले तर हळद टाकून. मग डबल गेले आणायला. असे असते मग सकाळचे काम, सांगूच नका. घाई म्हणजे घाईच. मग कपडे दिले धुवायचे सोडून आणि आणायला गेले. घरं गिरं घासले आणि आत्ता म्हणलं जाऊ द्या तिकडे, भांडे नंतर घासता येते ना. आता भैयासोबत आधी जेवण केलं, हेडो काढून टाकायचा, मग भांडे घासायचे. असं करावं म्हणलं. वालाच्या शेंगामध्ये इकडं वालपापडी म्हणते, तर वालाच्या शेंगा बनवल्या. आता दाजीच राहिले तुमचे आणि ताक लागतंय त्याला जेवणासोबत, तर ताक आणून ठेवलंय. असं केले म्हणजे ताक लागतंयच त्याला. हेडो कसा वाटतोय तर नक्की सांगा भावांनो बहिणींनो. बाय भावांनो बहिणींनो, भेटते उद्याच्या हेडोमध्ये.